तर आज होता बाप्पाचा विसर्जनाचा दिवस. तर सगळी माणसं बाहेर विसर्जनासाठी बसले होते आणि काही जण बाप्पाचं शेवटचं दर्शन घेत होते. तर मी बोलले चला आपण पण आता दर्शन मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के तुझको आना है सुन ले कहता दीवाना. तर आम्ही पण मस्त जोड्याने दर्शन घेतलं आणि हिला बघितली चहा प्यायला आलेलं की दर्शन घ्यायला आणि बाप्पा निघाले विसर्जनासाठी. सर्वांचे बाप्पा मंदिरात आले आणि आम्ही अजून रस्त्यानेच चालत होतो. फायनली आम्ही पण आता पोहोचलो मंदिरात आणि बाप्पाची आरती आता सुरू. आणि इथे मस्त विसर्जनासाठी फटाके लावले आणि बाप्पा निघाले विसर्जनासाठी. बाप्पाला बघून खूपच रडायला येत होते आणि खूपच वाईट वाटत होतं की आजपासून बाप्पा नसणार आहेत. इकडे जोरात पाऊस चालले नाही, यांचा काही डान्स काही संपत नाही आहे, जोरात नाचतात. तर यांना काय बोलायचं, एवढा पाऊस पडतो नाही, यांचा डान्स काही संपायला मागत नाही, तरी यांचा डान्स चालू. डान्स काही संपायचं नावच घेत नव्हता, डान्स चालूच राहील. व्हिडिओ काढत होते तर ही बोलते मला पण घे, बोलते बघ माझ्या हातात किती मोठी पिशवी आहे. याला बोली प्रसाद तो खातो का, आम्हाला देतो सगळा प्रसाद त्यानेच करायला. बोलते थांब मला पण घे, बोलते हे बघ कशा चालल्यात नटून. माझी व्हिडिओ काढते तुम्ही बोली बघ कशी पिशवी घेऊन चालली. बोलते थांब आम्हाला पण घे, बोलते थोडंसं हसू दे ब्लॉगमध्ये. अजून पुढे आलो तरी यांचा डान्स काही संपतच नाही, यांच्या नाचाचे काय आऊट जातच नाही. अजून पुढे आले बघते तर डीजेवाला कोण आहे, डीजेवाला बघते तरी आपल्याच घरचे माणसं आहेत. पुढं पोचलो आम्ही, मग बाप्पाची शेवटची आरती चालू होती. तर पावसाने जोर घातला, सगळ्यांनी छत्र्या धरून राहिले होते. आरती चालले फास्ट. पाऊस पण चाललाय जोरात. शेवटी आरती झाली ना, आता बाप्पाची विसर्जनाची वेळ झाली. सगळे भाऊक झाले होते. आरती झाली नाही आणि लावले फटाके. हे जोरात फटाके वाजवतात. काय परत घाबरते बोलतं पळा अंगावर पडल बोलतं फटाके. आणि मग बाप्पा निघाले विसर्जनाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर. घरी आले तर बाप्पाचा मखर पूर्ण खाली होता.